नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 15 येथे दशक्रिया विधी आणि विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या परिसराचा विकास करण्यात आला. याआधी या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्याने नागरिकांना धार्मिक विधी पार पाडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र व्यवस्था, गणेश विसर्जन घाट, जेट्टी, पाण्याच्या सुविधा आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेलापूरकरांची आणि त्या नेहरू, शिरोना, सानपाडा लोकांची खूप अडचण होत होती. दशविधी क्रिया कुठे करायला जायचं, त्यामुळे गेले 2 वर्ष झाली या प्लॉटवर घाण होती, पाणी, रेती, खडी आणि कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे आम्ही सर्व सुविधा देऊन त्यांना इथे चांगली लोकांना जे येथील सकाळी तर सानपाड्याची लोक होती, परवाच्या दिवशी जवळजवळ 300-400 लोक होती. ते सतत लोक दशविधी क्रिया करायला येतात. काही लोकांचा विरोध होता इथं, पण तो विरोध आम्ही मोडून आज हा प्लॅटफॉर्म तयार करून पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था असं सगळं करून दिलेलं आहे आम्ही. काही तुमच्या प्रत्येक विरोधकांना काय आव्हान? लोकांना अशा चांगल्या कामाला खरं म्हणजे विरोध करू नये, कारण ही सुविधा जी आहे आपल्याला पण एक ना एक दिवस वरती जायचं आहे, दशविधी क्रिया करायची आपली, त्यासाठी सुरक्षित जागा असावी आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो. नुसतं विरोधाला विरोध करून उपयोग नाही ना, ते काम करा ना, काम करून मोठं व्हा. नुसतं विरोध करून मोठं होण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. दिवाळा गावामध्ये 4-4 जेटी आहेत, तिथे त्यांची दशविधी क्रिया होते, पण बेलापूर सारख्या ठिकाणी सगळ्यांनी जागा आपापल्या अडवून ठेवलेल्या आहेत आणि कॅप्चर करून ठेवले. त्यामुळे इथल्या बेलापूर ग्रामस्थांना दशविधी क्रिया करायला जागाच उपलब्ध नाही. आता आपण ब्रिज खाली करतोय काम, दुर्दैव आहे आपलं की आपल्या जागा आपण भूमिपुत्र असून सुद्धा आज आपल्याला या ब्रिज खाली दशविधी क्रिया करायला लागते. कसलं आव्हान? काय नाही, समुद्र किनारी जागा आहे, त्याच्यामध्ये आता तो मरीना होतोय, तर मरीना होतोय म्हणून आम्हाला इथे दशविधी क्रिया नको. लोकांची जी हाडं जी विसर्जन करतात ती या पाण्यात येतील, मग आम्हाला काहीतरी होईल अशी अंधश्रद्धा काही लोक बाळगू नये म्हणून इथे विरोध करत होते. पण तो विरोध मी आणि माझ्या ग्रामस्थांनी मोडून आम्ही जागा निर्माण केलेली आणि लोकांनाही छोटे कानिका असेना सुविधा प्राप्त करून दिलेली आहे. सोहळ्यानिमित्त उपस्थित आमदार मंदाताई म्हात्रे, माजी नगरसेवक दीनानाथ पाटीलजी, ज्योतिताई, रामदाजी, मुकादम दादा सगळे उपस्थित आणि समोर उपस्थित. ह्या जेट्टीबद्दल किंवा ह्या दशक्रिया विधीच्या स्थानाबद्दल आपण किती झटलात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण आपण आपल्या खांद्याला खांदा हात लावून आपण ताईंच्या बरोबर आपण लढलात, सगळं केलं. आता बघा किती सुंदर झालेलं आहे आणि आज खरंच आनंद होतोय की आपल्या एकजुटीचा हा विजय आहे. आपण काहीतरी केलंय आणि आपल्यामुळे पूर्ण समाजाला, या एवढ्या परिसराला एवढी चांगलं म्हणजे दशक्रिया विधी ही आपले जे जातात त्यांच्यासाठी केलेली विधी आहे, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलेली विधी आहे आणि त्यांना अशा शांत याच ठिकाणी शांती नक्की मिळेल असं खरंच वाटतं. कारण हे सगळं इथं बसलेलं वातावरण सगळंच चांगलं आहे. त्याच्यामुळे मी हे चांगलं झालं याबद्दल ताईंचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.